नाश्ता चालेल, पूजा करते. इकडं झाली माझी पूजा. आता इथे जरा नवऱ्याच्या पाया पडते. आज आहे एकादशी, वर्षातून एकदा येते ती. तर माझा उपवास आहे, पाऊस आला आहे. खाऊन पिऊन वेज खाना म्हणजे उपवास होता. माझा उपवास इज वेज, टोटल वेज उपवास. 70 रुपये पडले किती. मंदिरातून आले आणि पहिला ओटा साफ केला. एवढा कचरा ना, म्हणजे भांडी आणि ओटा पण घाण होता. त्याच्यामुळे ओटा सगळा स्वच्छ करून घेतला. तर जरा बरं वाटते. आता मस्त चहा ठेवते आणि भांड्यांचा पसारा ओळखते. आणि ये माझ्या नेतू उठ उठ उठ. नेतांची विठ्ठल विठ्ठल कसा, विठ्ठल 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 कसा, विठ्ठल विठ्ठल कसं शुना, विठ्ठल 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 विठ्ठल. आता बोलून त्यांचं खावं ठेवते. थोडेफार कामं झालेच माझी, म्हणजे जसं झाडू मारून झालं आहे. हाती व्हायचे आहेत अजून. आता भांड्यांचा पसारा उघडते आणि झाडू मारून झालं, भांडी उघडते. बघूया पहिल्या खावं ठेवते, मग बाकीचं बघूया. इकडे मम्मी दोघींनी सेम साडी. आईंची पण आहे, आईंची चॉकलेटी कलर, पण आमचा बरोबर सेम झालं. थांब आपल्या. गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. चला चाललो घरी. घाई सगळं उरकलं आहे. फक्त जेवणाचं आता फक्त आमच्या इकडे दोघंच जेवणार आहे. आईला पण नाही सांगितलं मी. अशीच फटाफट निघाली. गौराची पिशवी पाठी घे ना, ठेव पटकन, नीट ठेव बस. हा, आम्ही दोघींनी सेम साडी लावलेली, नेसली. निघतो माझं तयार नवीन. निघतला नेतो. नमस्कार कर, नमस्कार. हा, व्हेरी गुड. इकडं बघा, नमस्कार करते. सगळं मम्मीच शिकवते, पप्पा काय शिकवत नाही. आणि पप्पा काय करत नाही. नुसतं भरवायला सांगितलं तरी भरवलं नाही. आंघोळ करायला सांगितलं, सगळं अंगाला लागलेलं त्याच्या खाऊ. म्हणजे कशी आंघोळ केले. गजरा पाहिजे होता एक, गजऱ्याची कमी. आज उपवास आहे, मी डायरेक्ट उद्या सोडणार आहे. आणि आई आणि दीपाली वाटतं आज सोडणार संध्याकाळी. डायरेक्ट घरी उपवास उद्या सोडणार. इकडे गौरांश, तू नमस्कार कर. बाबाने पैसे दिलेत 50 रुपये दोघांना, दरवेळेला देतात. आम्ही चाललेलो ट्रेनने खरं म्हणजे, पण पाऊस भेटला नाही, वापूस भेटला. इथं काय आहे, पाऊस पडला. हां काय आहे हो. तर मग पप्पा बोलले की तुम्हाला सोडतो आम्ही. मी बोलली तरी की आम्ही जातो ट्रेनला. सोडा बोलते. पकडाव आहे लागलं का. चल, पाऊस लागलाय जोराचा. कमी झालाय ना. नीट झाला फोन ठेवा नीट. फोनच ठेवतोय. कमी झालाय जरा पाऊस.
आता होता जोराचा. तर आता आलाय का जोराचा? मग किती का जोराचा आलाय. कमी वाटतं याच्यात बघा दिसतंय का जास्त हं. ना. ज्यूस घ्या कुठं तरी, ज्यूस पिऊ दे. दिसलं तर इथं भेटेल इथं स्टेशन आहे ना. काय आहे इथं? अरे पाणी कैसे आ रहा है. कुठं चालला नीतू? याला खाऊ ठेवायला लागेल मला. युवांश आला. युवांश कुठे गेला रे? वरती नको जाऊ. हाय कर हा उपास खाते. ये तसा नाही करायचं. नीट खेळा दोघांनी. मला तांदूळ दे जरा सण डाळ. याला ठेवते खाऊ. याला खाऊ ठेवते. बाहेर ठेव. मामीने तो खिचडी बनवली तर खिचडी खाते. आणि इथं यांचा चालू आहे केलं. बॅट घे त्याच्या हातातून. घे लवकर. वरती ठेव तिकडं. नको नाही तू. हां ठेव वरती तिकडे ठेव. तिकडनं आज मला सांभाळायचं आहे. पन्नू आणि मामी कशी गेले शॉपिंगला. मुंबई शॉपिंग. पहिला खिचडी खाऊन घेते. आजी पण आहे. आजीचा पण उपवास आहे. आजीला बोलले खा. आजी बोलते नंतर खाते. मला लागले भूक. कर त्याला डिस्केव कर. युवान दादाला डिस्केव कर. हे काय काढते? अरे बघ पाडचा आहे ना चॉकलेट. आ काय करतो? काय नको बजाली. एक पिली ना. एकच बाबा. आता जेवायचं आहे. 2 मिनिट्समध्ये फ्रुटी पिऊन येते बोलतो. अरे आता जेवायचा वरण भात. अभ्यासात झाली. आज गौरांची सुट्टी झाली. ट्युशनची पण आणि शाळेची पण. पकड दादाला. ए दादाला पकड. मी तर दादाला पकडला. बाहेर नको जाऊ. युवांश ये. ऊन आलाय आता मस्तपैकी. मग अशी पाऊस होता आणि आता ऊन आलाय. बाहेर नको. ही मी चप्पल घेतली का PMGP मधून. 150 रुपये. चांगली वाटते मला. पावसाळी म्हणून घेतली. हे बघ पायऱ्यानं कसा चढायला लागलाय. डिस्क्याव दादाला. नाही तू त्यात भाबा मारायचं नाही. चल दादाला डिस्क्याव कर. दादाला दादा डिस्क्याव. तो दादा बाबा. तो दादा पकड. दादाला पकड. मामीजीच्या केवढीशी का आनंदी आले त्या. कुठली फुलं आली? मोगऱ्याचं आलं. मोगऱ्याला फुलं आलंय. वाव किती मस्त फुलं आलंय. तुळस इथं मंदिर आहे ना मारुतीचं. तिथंच विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. तर मी आता थोड्या वेळानंतर जाते पाया पडायला. लागेल ना त्याला. खाली उतरेल बघ. हे बघ मस्त फुल झालंय. मामीजीची खेती. कागऱ्यावर काय फुल नाही आला. पडेल ना. लक्ष ठेव. चला ऊन पडले मस्त पैकी. हे खाली कशाला बसला. चला. तिघांची जिम्मेदारी आमच्याकडं आहे. आयो आणि मी. दुसरा कुठं गेला? तो कुठं गेला? त्याला वरती कुठं जाताय?
गौरांचा खाऊन झालंय, आता युवांशला भरवते आणि मग नित्यांच्या. आता आजी इकडं खाते खिचडी. आई इथं खाते खिचडी. ए दर युवांश घे लवकर, मम्मी बोलेलं. ए त्याला गौरा त्याला खाली घे. धर घे लवकर धर. तुला नाही उचलणार. नको नको तू खा धर. ये लवकर. मामाजी आलेले आहेत आमचे. मामाजीचा पण उपवास आहे. किती वर्ष झाले उपवास पकडताय? हा खिचडी खाताय? उपवास आहे का नुसतं खिचडी खायचंय? उपवास आहे. पहिलंच वर्ष आहे. हा भाजी एकादशीला भाजी पण उपवास नक्की उपवास आहे. उद्या 16चा आहे उपवास का संध्याकाळी? संध्याकाळी सोडणार आहे का भाजी खाऊन? हा भाजी खाऊन नको मला नको. तू चड्डी घाल. आमचा काळे पेलवान मामा बघू शकता. उद्या तू पण चालला गे रे? तिकडं चाललेन मम्मी देवळा. धबधब्यावर नाही उद्या चाललेन बोलता. तुला माहिती नाही? मला नाही माहिती. पुढच्या वर्षी डायरेक्ट जिम. मग आता कितवीला आहे? 10वीलाच आहे ना मग. हा इकडं एक आमचा मेंबर झोपला. इकडं एक काय झोपू शकत नाही आणि दुसऱ्याला झोपू देणार नाही. त्याला टोपण लाव आणि परत त्याला टाक. काय बोलली ही? बघ इथं कोणाची? याची तुझी कुठं आहे वाण? बघ असा आहे ना पोऱ्या. जा आण लवकर. चला चल चल आणते. राहील का रडल मग? चल हे बघ आतंक आमचा पुढं गेला. आतंक एवढा डेंजर आतंक आहे. आलं मामाकडं. काय आहे ती? हा याला काहीतरी खेळ ना बघ दादा. बघू इकडं बघू. मला दाखव. ही खालून दाबाचं आहे का? ओढाचं आहे. ये बघ हे दाबली ना. हे बघ. हात वरती कर. नितू हात वरती कर. काय भाजीवाली पडाल तो नको सरकवू. थांब थांब. निंबूच्या रस बनवून पिता. सकाळपासून तोंड नाही घातला. आता मी तोंड होणार आहे. ब्लॉग पहिला इथं आला आणि अपलोड केला. यांची चालली मस्ती. थोडी भांडी बिंडी घासली. आल्यावर बाबाचे थोडे 2 कपडे धुवून घेतले आणि आता भाकरी आहे. आमचा तर दोघींचा उपवास असणार. पन्नूचा आणि माझा. म्हणजे आम्ही वरीच्या तांदूळ आणि चटणी बनवणार. आई आणि दादा आणि पोरं का कोण? चल पडला मग. अशा पडला मग. आ बघ मारते बघ. ए पडला मग असा. नीतू बघ बघ. पय्या 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 नीतू पय्या. मस्त अभ्यास आता आलाय. गौरांशला सुचलाय.
शांत बस. नीट बसवते तू तसा नाही बसत, असंच बसतंय. बघ बघ. ओय ओय ओय. ही बघ. उठ बोल उठ उठ. हॅलो हॅलो, तू नको ओढू, तू नको ओढू. तिकडं तिकडं जावा तिकडं. चला एवढ्या पिठाच्या भाकरी बनवून घेते. काल झोपवलंय दोघांना, मॅगी दिले, पाणी दिले, थोडी फ्रेश पण झाले. आता आई गेली दवाखान्यात परत. आता रिपोर्ट वगैरे दाखवला तर मग आईला डेंग्यू दाखवलाय. पहिला पेशी कमी होते तर आता पेशी वाढल्या, म्हणजे काय म्हणतात इंजेक्शन वगैरे देऊन इंजेक्शनाने. पण आता हे झाले डेंग्यू झाले. मग आता मी बोललो जा पहिला ते करून घे. मग आमचा साईडचा दादा आहे तो गेला, दादाला टाईम होणार आहे त्याच्यामुळं. याला झोपवताना मग एवढा टाईमपास झाला ना, आता मला अशी थकल्यासारखं झालं. त्याच्यामुळं काहीतरी खाते पहिला आणि मग सुरुवात करते. डाळ भात बनवते. पनू पण येईल, CST वगैरे तिकडं गेले. आता या तिघांना सांभाळून जेवण बनवायचं आहे मला. डाळ भात बनवते आणि आम्ही डायरेक्ट उद्या सोडणार आहोत उपास, तर त्याच्यामुळं वरीचं तांदूळ आणि चटणी तो तेवढ्यात ती येईल, ते काहीतरी तिच्याकडं बनवायला ठेवते. मी आता हे डाळ भात बनवते, तर बघू काय सांगतात. नंतर फोन पण करते. तर राहायचं बोललात ना तर ये. गौरांची मुलं एवढं वैताग होतं ना, तर पहिला काहीतरी खाते केल्याचे वेफर वगैरे आणि मग करते. चला डाळ करून घेते. कांदा कापते. इथं जास्त नाही करायची, थोडीशी डाळ करायची. पनूला लावते कामाला. आता किती वाजता येते तर. उपवासाच्या मुलं काय झालं माहिती का, थकल्यासारखं झालं. बाकी काय नाही. तर डाळ टाकून घेते पटकन. भांड्यांचा पसारा उरकला जरा, 4-5 होती ती. तर दोघं बसले टी बघायला. मेन तर मस्ती असली ना गौरांची, लय डोकं फिरतं. गौरांच्या ह्याच्यात माणूस अर्धा गळून जातो. डाळ करून घेते पटकन. तर आमच्यासाठी आता वरीचे तांदूळ करते भात ह्याचं. ते डाळ टाकले कुकरमध्ये. तू पण उठला आमचा. त्याच्या वरीचे तांदळांचा भात टाकते. हां थांब जेव्हा पकडते थांब. बघू शकता एवढा जोराचा आलाय. लगेच पाणीच असतं इथं. थंडगार हवा सुटले. पण चला एवढं तर डोकं जाम झालंय ना. त्यात उपवास आणि ही 3 पोरं सांभाळायची बोललं तर काय आहे. यो बघ दिसतंय का बघा. शिवांश इकडं बघ.
3 पोरांना अरे बाबा रडायचं ना बाबा चुप. याने नित्यांशने याच्या मारलं हे बघा दाखव बघ कसं मारलं. काय बोलायचं तर तो रडायला लागले मम्मी 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 तिच्याची अजून काही येत नाही. 7:45 वाजायला आले. रडायचं नाही याला मारायला सांगा नित्तूला. मम्मी आली की आता नित्तूला मारणार माऊ. तर डोकं दुखायला लागले. आई पण येईल आता वाटतं. बघू बोला आज जाऊ मार्केटमध्ये पण जाऊ दे आता गेलो तर उद्याच्या मार्केटमध्ये गेलो तर मग उद्या जाईल. आज नाही तर रडायचं नाही. नित्तूला मारायला सांगू हा पण आई आली की हा आईला सांगू मार नित्तूला. नित्तूने काय केलं दादाला मारलं ना तू हा. सॉरी बोल सॉरी बोल दादाला. कान पकड कान पकड कान पकड कान पकड. सॉरी दादा. बसली आता भात टाकले. आता आम्हाला चटणी बनवायची आहे. एवढा कंटाळा आलाय ना थकल्यासारखं झालंय. आणि डाळ कमी बनवायचे थोडे जास्तच झाले. बघू चला यांना आता देते जेवायला. गौरांशला वगैरे भात झालं की याला बनवायचं आहे अजून. कोणी काय म्हणतात का याला वरी तांदळाचा भात आणि चटणी बनवलेली अशी आमटी सारखी एवढी मस्त लागली ना मस्त. आणि मीच खाल्लाय हे बघा पुरं साप आणि चटणी बनवलेली मस्त झालेलं. चला मुंबई फिरणाऱ्या आल्या. मुंबई फिरणाऱ्यांनी काय आणला मुंबई ए मुंबई सुकणार नाही. ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळे ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि असं झालेलं हे शूट करू का ते शूट करू ते शूट करू का हे शूट करू. आज मस्त ब्लॉग शूट करायला भेटला. किती झालं आहे तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा बोल. लाईक कर सबस्क्राईब कर.